मी डॉक्टर श्रेया डोळे वैद्य, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट, मुंबई. आज आपण एपिलेप्सी या आजाराविषयी बोलणार आहोत. या आजारामध्ये फिट येणं किंवा आकडी येणं, ज्याला हिंदीत मिरगी का दौरा असं म्हणतात, ही प्रवृत्ती पेशंटमध्ये दिसून येते. म्हणजे एकपेक्षा जास्त वेळा जेव्हा फिट्स येतात तेव्हा आपण एपिलेप्सीचं निदान करतो. आता हा आजार कशामुळे होतो, तर काही लोकांमध्ये जन्मतः असतो, तर काही लोकांमध्ये मेंदूला कुठली इजा झाली तर त्यानंतर हा आजार असण्याची शक्यता येते. मग काय करायचं अशावेळी, तर ज्या गोळ्या या फिट्ससाठी वापरल्या जातात त्या आपल्याला डॉक्टर जवळ सांगत नाहीत बंद करा तोपर्यंत चालू ठेवाव्या लागतात. गोळ्या वेळेवर घेणं यामध्ये खूप महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जे कोणी एपिलेप्सीचे पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी वेळेत झोप, पुरेशी झोप घेणं, त्यानंतर मोबाईलचा वापर किंवा स्क्रीनचा वापर कमीत कमी ठेवणं आणि डॉक्टरांकडे रेग्युलरली फॉलोअप करणं हे महत्वाचं ठरतं. आता गोळ्यांमध्ये बदल किंवा डोसमध्ये बदल करणं हे कधी गरजेचं पडू शकतं, जर वजनामध्ये फरक होत असेल किंवा स्त्रियांमध्ये जर प्रेग्नन्सीचा विचार असेल तर अशा वेळी गोळ्यांमध्ये काही ऍडजस्टमेंट्स किंवा डोसेजेस बदलणं याची गरज पडू शकते. त्यामुळे आपला डॉक्टर बरोबरचा फॉलोअप न चुकवणं एपिलेप्सीच्या आजारामध्ये खूप महत्वाचं आहे. एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल विकार आहे ज्यामध्ये वारंवार फिट्स येतात. कोणाला तरी फिट्स येताना पाहणे धक्कादायक असू शकते, पण योग्य पावले समजून घेणे त्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरते. या व्हिडिओद्वारे तुम्ही परिस्थिती व्यवस्थित हाताळण्याच्या योग्य पद्धती शिकाल. मिरगीचा झटका ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये रुग्णाला अचानक आणि वारंवार अनियंत्रित फिट्सचे झटके येतात. हा त्रास मेंदूतील विद्युत अवरोधामुळे होतो. तुमचं प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे त्या व्यक्तीला इजा होण्यापासून वाचवणे. जर ती व्यक्ती उभी किंवा बसलेली असेल तर तिला हळूवारपणे जमिनीवर पडून राहण्यास मदत करा. फिट्स आलेले असताना त्या व्यक्तीला कोणत्याही कठोर किंवा धारदार वस्तूंपासून दूर ठेवा, जेणेकरून तिला इजा होणार नाही. जमिनीवर पहुडल्यानंतर जमिनीवर आदरू नये म्हणून त्यांच्या डोक्याखाली उशी किंवा दुमडलेला जॅकेट यांसारखी मऊ आणि सपाट वस्तू ठेवा. फिट्स थांबत नसल्यास शक्य असल्यास त्या व्यक्तीला कुशीकडे वळवा. यामुळे त्यांची श्वसननलिका मोकळी राहते आणि लाळ किंवा उलटी सहज बाहेर पडते. फिट्स किती वेळ राहतात हे घड्याळात पाहणे महत्त्वाचे आहे. कधी सुरू होतात आणि किती वेळ टिकून राहतात हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला वैद्यकीय मदत मागवावी लागली तर ही माहिती वैद्यकीय तज्ज्ञांना उपयुक्त ठरेल. फिट्स दरम्यान काही गंभीर गोष्टी तुम्ही अजिबात करू नयेत. या व्यक्तीच्या तोंडात काहीही घालू नका. जुने गैरसमज काढून टाका. यामुळे त्यांच्या दातांना किंवा जबड्याला इजा होऊ शकते आणि श्वसन नलिकेत अडथळा येऊ शकतो. तसेच त्यांच्या हालचाली रोखण्याचा प्रयत्न करू नका. फिट्स नैसर्गिकरित्या होऊ द्या, पण त्यांना धोकादायक वस्तूंपासून दूर ठेवा. फिट्स पूर्णपणे थांबेपर्यंत त्यांना अन्न किंवा पाणी देऊ नका. फिट्स थांबेपर्यंत आणि ती व्यक्ती पूर्णपणे शुद्धीवर येईपर्यंत तिच्यासोबत थांबा. फिट्स नंतर त्यांना गोंधळलेपणा किंवा तंद्री जाणवू शकते. यांच्याशी शांतपणे बोला आणि त्यांना धीर द्या. आपत्कालीन वैद्यकीय मदत कधी घ्यावी हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर फिट्स 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहिले, जर त्या व्यक्तीला सतत फिट्स येत असतील आणि मध्ये शुद्धीवर येत नसतील, जर फिट्स दरम्यान इजा झाली असेल, जर फिट्स नंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा त्यांना पहिल्यांदाच फिट्स आली असेल तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या. या सोप्या पद्धती समजून घेतल्यास तुम्ही मिरगीचा झटका येणाऱ्या व्यक्तीला चांगला आधार देऊ शकता. माहिती मिळवत राहा आणि लक्षात ठेवा की तुम्ही शांत आणि योग्य पद्धतीने केलेल्या कृतींमुळे खूप मोठा फरक पडू शकतो.